हॅलो, माझं नाव धनंजय आणि तुमचं सगळ्यांचं प्रयास एज्युकेशनमध्ये मी स्वागत करतो. एक खूप भारी अभंग आहे मराठीमध्ये. काळ वाहे निरंतर, थांबे नाही कुणी. काळ वाहे निरंतर, थांबे नाही कुणी. जो बदले त्यास साथ, जो बदले त्यास साथ, मागे उरले जणी. ओके, म्हणजे काय? जर तुम्ही काळानुरूप स्वतःला बदलून नाही घेतलं, तर तुम्ही बाकीच्यांपेक्षा मागे राहाल. जर तुम्ही अडॅप्ट नाही करून घेतलं, तर तुम्ही मागे राहाल. तुम्ही बोलाल, की "सर हे सगळं बोलायचं रिझन काय? कशाला अडॅप्ट करायचंय?" तर नवीन वर्षाची सुरुवात झाली असेल आणि तुम्ही सगळ्यांनी यू-पी-एस-सी प्रिलिम्स 2026 ची प्रिपरेशन करायला घेतलं असेल आणि त्यातला एक कंपोनंट आहे, की जो मागच्या 3-4 वर्षापासून खूप जास्त चेंज झालाय. त्याच्यात प्रश्न विचारायची पद्धत बदलली आहे. तो म्हणजे करंट अफेअर्स. पण आज आपण करंट अफेअर्स कसं बघतोय? एकतर आपण काहीतरी एक कंपायलेशन घेऊन येतोय, जे डायरेक्ट वाचायला घेतोय, त्याचं स्टोरी लाईनिंग माहीत नाहीये, ते कुठून आलं, कधी आलं, तर ते कंपार्टमेंटलाइज होतंय आणि सेकंड गोष्ट मंथली मॅगझीन वाचतोय, त्याच्यामुळे स्टॅटिक सोबत लिंकच लागत नाहीये. त्यासोबत फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस ते तर कळतच नाहीये. सो मग प्रॉब्लेम काय होतोय? करंट अफेअर्स एक चंक वाटतो. जसं वेगळे सब्जेक्ट वाटतात ना, की समजा तुम्ही आता एन्व्हायर्नमेंट नाही वाचलं, तुम्ही जिओग्राफी नाही वाचलं, तर तुम्हाला असं वाटतं की अरे माझं काहीतरी सुटलंय. सिमिलरली करंट अफेअर्सची तशी भीती वाटते. करंट अफेअर्सचे प्रश्न येऊ, नाही येऊ, त्यातले किती प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करतायत, नाही करत, ती गोष्ट वेगळी. जर करंट अफेअर जर तुम्ही व्यवस्थित केलं नाही आणि तुम्हाला जर तो कॉन्फिडन्स नसेल, तर तुमचा स्टॅटिकचा पण कॉन्फिडन्स जातो आणि ऐन वेळेस मेमध्ये तुम्ही काहीतरी छोटे-फार काहीतरी करंटचे व्हिडिओ बघतात, मॅरेथॉन सेशन बघतात आणि मग माती होऊन जाते. काय माती होऊन जाते? इन्फॉर्मेशन बिल्डअप करता, कन्सेप्च्युअल बिल्डअप होत नाही. मग एक्झाम हॉलमध्ये गेल्यावर काय होतं, की 2 प्रश्न तर 4 पैकी 2 ऑप्शन तर जातात. 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन, रॉंग ऑप्शनला टिक करून आपण येतो. काय येतो? आणि सगळे म्हणतो, की "अरे यार, लकनी साथ नाही दिली." नो, इट इस नॉट अबाउट लक. की तुम्ही करंट अफेअर्सला कसं सामोरं जाता, करंट अफेअर्सला तुम्ही कसं पाहता, याच्यावर ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. सो मग कसं करायला पाहिजे करंट अफेअर्स? तर करंट अफेअर्स करण्याची एकदम सिंपल मेथड आहे, की जेव्हा तुम्ही करंट अफेअर्स वाचता, तर तीच गोष्ट तेव्हा त्याच याच्या स्टॅटिकला लिंक व्हायला पाहिजे. तुम्ही बोलाल, की "सर मंथलीमध्ये ते असं करणं शक्य नाहीये आणि तुम्ही पण आत्तापर्यंत मंथली शिकत होता." येस, मी पण स्वतः मंथली शिकायचो. त्यातनं प्रश्न पण आले. अ, मुलांचे फीडबॅक पण खूप चांगले आहेत. पण एक गोष्ट मला स्वतः जाणवली विथ टाईम, की जसं स्टुडंटला अडॅप्ट करून घ्यावं लागतं एक्झामसोबत, तसं एक जो टीचर आहे त्याची पण ती सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी आहे, की त्याने पण विथ टाईम ह्या पूर्ण एक्झामला अडॉप्ट करून घेतलं पाहिजे. आणि मला कळालं, की ह्यावेळेस रादर दॅन गोइंग फॉर द मंथ वाईज आपण मागच्या 1.5 वर्षाचे कंपायलेशन करू, सब्जेक्ट वाईज कंपायलेशन करू. बरं, आता सब्जेक्ट वाईज कंपॅरिझन करायचं तर पुढचा प्रश्न लगेच पडतो, की सर सब्जेक्ट वाईज कसे कंपॅरिझन करायचे? सो प्रयासमध्ये आम्ही डिसाईड केलं, की आपण काय करू? पहिलं आपण जिओग्राफी घेतोय. सो लेट्स स्टार्ट की जिओग्राफी समजा स्टॅटिकमध्ये टेस्ट सीरीजला चाललंय, तर लगेच आपण जिओग्राफीचा करंट अफेअर्स घेऊ. सो मुलं जिओग्राफीचं स्टॅटिक वाचत असतील, त्याची टेस्ट सॉल्व्ह करत असतील, करंट अफेअर्समध्ये पण जिओग्राफीचं कंपायलेशन होईल. सो सगळं एकत्र मिक्स होऊन जाईल. आता सगळं जर एकत्र मिक्सअप झालं, तर काय होणार आहे? जर सगळं हे एकत्र मिक्सअप झालं, तर इट विल हेल्प यू. कसं हेल्प यू? आता मला स्टोरी लाईनिंग लक्षात राहील करंटची. मला डायनॅमिझम पण माहीत असेल. मला माहीत असेल की स्टॅटिकचं काय आलंय, करंटचं काय आलंय. आता दोन्ही मला एकत्र करता येईल. आता मला जास्त लक्षात नाही ठेवावं लागणार. माझ्या लक्षात ठेवायची मेहनत कमी होईल आणि जी शेवट मला भीती वाटते, ती माझी भीती पण नाही राहणार. सो ती भीती पण जाईल. सो मेमध्ये मी स्टॅटिक वाचताना आणि करंट वाचताना मला असं होणारच नाही की मी काहीतरी वेगळं वाचतोय. सो यावेळेस मुद्दामून प्रयासमध्ये आम्ही काय करतोय, सब्जेक्ट वाईज कंपायलेशन करतो. सो जिओग्राफीचं वीकमध्ये जिओग्राफीचं कंपायलेशन, एन्व्हायर्नमेंटच्या वीकमध्ये एन्व्हायर्नमेंटचं कंपायलेशन, मॅपिंग जिओग्राफीचंच वीकमध्ये कंपायलेशन, त्याच्यानंतर एन्व्हायर्नमेंटमध्ये स्पेसिसचं वेगळं कंपायलेशन. स्पेसिसमध्ये क्वेश्चन विचारायची पद्धत वेगळी आहे यू-पी-एस-सीची. आपण काहीतरी वेगळंच करतो, स्पेसिस पाठ करून ठेवतो. किती पाठ करणार आहे ना स्पेसिस? लिमिटेशन्स आहेत काहीतरी. त्याच्यामागे काहीतरी स्टोरी असेल ना. असं हवेतनं यू प्रश्न विचारणार नाही. मग तो प्रश्न विचारतात तर कुठून? त्यांचे फोकस एरिया ठरलेले आहेत. काय फोकस एरिया आहे त्यांचे? एन्व्हायर्नमेंट विचारायचं असेल तर हे द हिंदूमधलं एन्व्हायर्नमेंट विचारतात. सायन्स एंड टेक विचारायचं असेल तर हे द हिंदूमधलं सायन्स एंड टेक विचारतात. जर यांना पॉलिटी विचारायचं असेल तर इंडियन एक्सप्रेसमधलं एक्सप्लेन पेज विचारतात. यांना जर स्कीम्स गव्हर्नमेंटची एखादी गोष्ट विचारायची असेल तर डायरेक्ट पी-आय-बी मधनं घेतात. जर यांना आणखीन एन्व्हायर्नमेंटल पोल्युशन रिलेटेड, डिग्रेडेशन रिलेटेड काहीतरी असेल, कॉफबद्दल विचारायचं असेल तर डाउन टू अर्थकडे जातात. सो हा डायनॅमिझम आपण कसं म्हणजे एकत्र करणार आहे? नॉट पॉसिबल ना डायनॅमिझम करणं. सो त्यासाठी आपल्याला कंपायलेशन वाचणं तर लॉजिकल आहे. तुम्ही कोणाचंही कंपायलेशन वाचा. पण ते कंपायलेशन वाचताना आणखीन एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. सपोज तुम्ही मी एखादा टॉपिक घेतो, तर त्या सगळ्या टॉपिकचं वर्षभराचं जे काही असेल चालू, ते एकाच ठिकाणी असलं पाहिजे. नाहीतर कंपायलेशन केलं आणि कंपायलेशनमध्ये पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे टॉपिक, त्यात पण काही लॉजिक नाहीये. तसं जर केलं तर मला एक प्रॉब्लेम होईल. तो प्रॉब्लेम म्हणजे मला मला कळणारच नाही की वाचायचं कसं.
सो मग ह्या सगळ्या गोष्टींना विचार करून आपण डिसाईड केलं की सब्जेक्ट वाईज जायचं, जे आपण ऑलरेडी बोललो. पण तुम्ही बोलला की सर एक्झॅक्ट तुम्ही करत काय आहेत नेमकं? तुमच्या मागचं लॉजिक काय? तर मी एकदा तुम्हाला दाखवतो की ह्यावेळेस आपण त्यामध्ये कसं करणार आहे. सपोज टू बी, आता आपण असं पकडू की जिओग्राफीचं आपलं पहिल्या वीकमध्ये तेच कंपारिझन असणार आहे, म्हणून मी तुम्हाला जिओग्राफीचीच फाईल दाखवतो. आता इकॉनॉमिक जिओग्राफीचे आपण टॉपिक घेऊ. आता जिओग्राफीमध्ये पण मी डिव्हाईड केलंय लाइक की फिजिकल जिओग्राफी, इकॉनॉमिक जिओग्राफी, इंडियन जिओग्राफी, सोलर सिस्टम. सो असं वेगवेगळ्या गोष्टीमध्ये डिव्हाईड करून गेलंय. आता त्यातलं समजा फिजिकल जिओग्राफीमध्ये मी करंट अफेअर्समध्ये नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन हा टॉपिक बघतोय. खूप हॉट टॉपिक आहे. देअर आर चान्सेस की याच्यावर परत प्रश्न येऊ शकतो. सो हा टॉपिक आपल्याला पाहायचा आहे. आता जर हे मिशन मी बघत असेल, तर पहिली गोष्ट मला क्रिटिकल मिनरल्स म्हणजे काय ते बघावं लागेल. सेकंड गोष्ट की क्रिटिकल मिनरल्स इंडियामध्ये कोणते आहेत? का सगळेच क्रिटिकल मिनरल्स आहेत? सो मला बघावं लागेल की इंडियाच्या गव्हर्नमेंटने कोणती लिस्ट दिली. त्यानंतर मला बघावं लागेल इनिशिएटिव्ह टेकन फॉर क्रिटिकल मिनरल्स. आता न्यूजमध्ये फक्त होतं नॅशनल क्रिटिकल मिनरल मिशन. सो मी त्याच्यावर स्टॉप झालोय का? नाही, त्याच्यावर नाही स्टॉप झालोय. नंतर मी इनिशिएटिव्ह टेकन फॉर क्रिटिकल मिनरल्स हे पण घेतले. त्यानंतर मला पाहावं लागेल की सगळं गोष्ट कोण सांभाळतंय, तर जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया सांभाळतंय. सो मला जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाबद्दल पण माहित पाहिजे. आणि त्यानंतर याच्यावर मिनरल्स वाई काही पीवायक्यू आलाय का, काही थीम रिपीट झाली का. सो त्याच्यावरून आपल्याला कळेल की हा टॉपिक किती इम्पॉर्टंट आहे. सो त्यासाठी त्याचा थीम बघण्यासाठी आपण पीवायक्यूज पण ऍड ऑन करतो. हे एका टॉपिकचं करतोय का नाही, सगळ्या टॉपिकचं. समजा तुम्ही आता खालचा टॉपिक पाहिला, आता हा झाला एक टॉपिक. आता याच्यानंतर दुसरा टॉपिक मिनरल्सचाच न्यूजमध्ये होता, दॅट इज कॉन्फ्लिक्ट मिनरल्स. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ कॉंगोने ॲपलवर केस टाकली होती इंटरनॅशनल कोर्टमध्ये, म्हणून तो टॉपिक न्यूजमध्ये होता. सो मग मला कॉन्फ्लिक्ट मिनरल्स बद्दल माहिती पाहिजे की कॉन्फ्लिक्ट मिनरल्स म्हणजे काय असतात. आणि मग तुम्हाला कळेल की त्यातले काही त्याला T3G मिनरल्स बोलतात. त्याच्यामध्ये टी म्हणजे टंगस्टन, जी म्हणजे गोल्ड, असे टी वरनं 3 हे टायटॅनियम आहेत. आणि यांचं आहे ना ब्लॅक मार्केटमध्ये सगळं चालतं, बिकॉज आफ्रिकेमध्ये तुम्हाला माहिती काहीच चालत नाही. म्हणजे रूल्स अँड रेग्युलेशन असतात. आणि याचे मिनरल्स जर Apple सारख्या कंपनीने वापरले, तर इट इज अ इथिकल कॉन्फ्लिक्ट ना. सो त्या अर्थाने ते कॉन्फ्लिक्ट मिनरल्स नावाची कन्सेप्ट आहे. आता पुढचं आहे. आता बघ त्याच्यावरून मग लगेच डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये कोणते मिनरल सापडतात तो प्रश्न येतो. पण तो प्रश्न बनला कुठून? तो इकडनं बनला बिकॉज कॉन्फ्लिक्ट मिनरल्स न्यूजमध्ये होते. ओके. आता पुढचं आहे रिक्लासिफिकेशन ऑफ मेजर मिनरल्स. आता हे तर जानेवारीमध्ये न्यूजमध्ये होतं. आपण मागच्या 1.5 वर्षाचं करंट अफेअर्स करतोय. त्याच्यात पण आपण कंटेम्पररी करत-करत 2-2.5 वर्षापर्यंत जाऊ. बिकॉज हे इनिशिएटिव्ह काय असं नाही ना, की आता लगेच न्यूजमध्ये आला. तो कधी पण असू शकतो. पण आपण तो मागचा पण इनिशिएटिव्ह घेणार आहे. आता याच्यात तुम्ही जर आले रिक्लासिफिकेशन ऑफ मेजर मिनरल्स हे जूनमध्ये यूपीएससीनेच बोलतोय. जूनमध्ये हे केलंय. आपण चेंजेस केले. जूनमध्ये गव्हर्नमेंटने काही मिनरल्स आहेत, ते मायनर मिनरल्सचे मेजर मिनरल्स केलेत. आता ती न्यूज का बरं होती? बिकॉज नॅशनल जे क्रिटिकल मिनरल्स मिशन आपण आणलं होतं, त्याच्यामध्ये आपल्याला जाणवलं, की जे काही मायनर मिनरल्स आहेत, त्याच्यामध्ये पण आपले क्रिटिकल मिनरल्स सापडतात. आता मायनर मिनरल्स कोण हे करतं? तर स्टेट कंट्रोल करतं. आता जर मग मायनर मिनरल स्टेट कंट्रोल करत असतं, तर परत हे क्रिटिकल मिनरल्स आहेत. आता यांच्यावर तर आपल्याला लक्ष ठेवावं लागेल बिकॉज दिस आर व्हेरी क्रिटिकल टू इकॉनॉमी. मग काय? मग गव्हर्नमेंट बोललं, की भाई यांना मायनरमधनं मेजरमध्ये आणा. सो मग ते जूनमधला टॉपिक आहे. आता जर तो टॉपिक मी इथंच शिकवला, तर तो काय होईल? मला स्टोरी टेलिंग फॉर्ममध्ये लक्षात राहील आणि मग मला कळेल, की अच्छा हा टॉपिक एवढा एवढा अवघड नाही जेवढा आपण समजतो. सो पहिली गोष्ट ही एक झाली. सेकंड गोष्ट माझ्या लक्षात राहील. थर्ड गोष्ट तेच रिपीट झाल्यामुळे मला फॅक्ट्समध्ये कुठे लक्षात ठेवायचं ते एक लक्षात राहील. मसल मेमरी तयार होईल. सो जेव्हा मी एक्झाम हॉलमध्ये जातो, मला एक्झॅक्ट आठवेल, की अच्छा हे आपण पाहिलं होतं. ओके. सो मेजर मिनरल्स आणि मिनरल्सचं रिक्लासिफिकेशन काय झालं ते पण पाहिलं. आता याच्यात 4 मिनरल्स आहेत. हे 4 मिनरल्सचे नाव येणार नाही का? की हे 4 मिनरल्सचे कोणते रिसेंटली गव्हर्नमेंटने मेजरचे मायनरचे मेजर मिनरल केले. सो एक्झॅक्टली हे कुठून आलं? इकडनं आलं. आपण बोलू, "अरे यार, हे खूप मागचं होतं, कसं विचारलं?" नाही, असं नसतं. सो तुम्हाला ही गोष्ट करावी लागेल. आता सिमिलरली तुम्ही खाली आला समजा. ओके. आता तुम्ही कॅलिफोर्नियन फायर्स न्यूजमध्ये होते. त्याला सॅन्टाना विंड्समुळे ते आले होते. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये न्यूजमध्ये होते. आता ते तेवढं वाचून मला जमणार नाहीये. त्या त्या रिलेटेडच मला आणखीन एक माहीत पाहिजे, दॅट इज पोलर व्हर्टेक्स. मग ती कन्सेप्ट न्यूजमध्ये होती. मग ती पण लगेच त्याच्या खाली झाली पाहिजे. सो माझी कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होती. आता सॅन्टा एना विंड्सवर मी तिथे थांबलो का नाही. आता एनाबॅटिक आणि कॅटाबॅटिक विंड्स काय असतात, की ज्याच्यामुळे हे घडतं. त्या विंड्स स्टॅटिकला विचारू शकतात का? येस विचारू शकतात. सो हे लिंकेजेस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही एकदम खाली या. ही सपोज टू बी खाली वेदर फोरकास्टिंग सिस्टम न्यूजमध्ये होतं. ओके. की आपण वेदर फोरकास्टिंग सिस्टममध्ये चेंजेस करतोय. आता मग हे इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटने काय-काय केलंय ते आपल्याला माहीत पाहिजे. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट काय? ते कोणत्या मिनिस्ट्रीच्या अंडर येतं?
अटॅच्ड ऑफिस आहे, एका स्टॅच्युटरी बॉडी आहे. त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे? बिकॉज याचं हेडक्वार्टर 3दा चेंज झालंय. पहिल्यांदा हेडक्वार्टर होतं तुमचं आय थिंक शिमला. शिमल्यावरून नंतर पुण्यात हेडक्वार्टर आणलं होतं यांनी आणि नंतर यांनी परत हेडक्वार्टर आता दिल्लीमध्ये नेलंय. सो पॉसिबिलिटी आहे ना, की आता बघा हे जे मी तुम्हाला हेडक्वार्टरचं सांगितलंय 2 वर्षापूर्वी न्यूजमध्ये होतं. पण आत्ता वाचणं मला लॉजिकल आहे ना, की जेव्हा वेदर फोरकास्टिंग सिस्टमबद्दल येईल, तेव्हा मला इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंटबद्दल विचारतील आणि यू-पी-एस-सीचा जो एक्झामिनर आहे, जो प्रश्न काढतोय, तो जर वेबसाईटवर गेला तर त्याला हेडक्वार्टर दिसेलच आणि प्रश्न येईल. आपण असं लगेच बघू, की अरे हे का झालं होतं, हे चेंजेस झाले होते, पहा यू खूप मागचं करंट अफेअर्स देतात. तर असं नाहीये. हे लिंकेजेस आहेत. हे तुम्हाला बिल्डअप करता आले पाहिजे. नंतर लेटेस्टमध्ये आपण भारत फोरकास्ट सिस्टम आणली. ही भारत फोरकास्ट सिस्टम आहे ही वन ऑफ दी बेस्ट सिस्टम आहे जगामध्ये. बिकॉज याची ॲक्युरसी आत्ता जगामध्ये जेवढे सिस्टम आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे. 6 किलोमीटरची ॲक्युरसी. हे 6 किलोमीटरचं फोरकास्टिंग तिथलं सिलोजमध्ये करू शकतं. आता फॅक्ट विचारू शकत नाही का तुम्ही? अरे यू-पी-एस-सी कधी फॅक्चुअल झाली? नाही. बिकॉज दॅट इज द मोस्ट इम्पोर्टंट फॅक्ट इन भारत फोरकास्ट सिस्टम. सेकंड थिंग आता हे जेव्हा हे कोणी करेल आता मला सांगायची गरज नाही. आय-एम-डीच बघेल ना बिकॉज फोरकास्टिंग सिस्टमसाठी आय-एम-डीच फक्त आहे. सो जेव्हा मी एखादा टॉपिक असा पर्टिक्युलर वेने सगळा बघेल, तेव्हा मला आहे ना करंट आणि स्टॅटिकचं लिंकेजेस लागेल तेव्हा मला समजेल. हेच करत नाही ना आपण. आपण काय करतोय सिलोजमध्ये बघतोय लक्षात नाही राहत आहे आणि मग परत म्हणतो की करंट अफेअर्स खूप डिफिकल्ट आहे. हे खूप मोठं मिथ आहे. सगळ्यात सोपं आणि इझिली बिकॉज एकदा जर करंट अफेअर्स दिलं, स्टॅटिकचे 1-2 सिली मिस्टेक जरी झाल्या तरी तुमचं सिलेक्शन व्हायचं चान्सेस जास्त असतो. फॉरेस्टवाल्यांचा तर कट ऑफ व्हायचा चान्सेस जास्त वाटतो जर तुम्ही करंटवर थोडी मेहनत घेतली तर लॉजिकली. आता पुढचं आहे वन नेशन वन टाईम बद्दल चाललं होतं. सो इंडियन स्टँडर्ड टाईम बद्दल मला बेसिक माहीत पाहिजे. त्याबद्दल डू यू नो बद्दल मला चाय बगान टाईम काय असतो ते पण माहीत पाहिजे. याच्यावरनं नॉर्थ ईस्टवाले आपल्यासोबत कॉन्फ्लिक्चुअल सिच्युएशनमध्ये. सो यांनी आसाममध्ये ठरवलं होतं एक इन्फॉर्मल टाईम की 1 तास पुढे जायचं आपल्या आपल्या आय-एस-टी टाईमपेक्षा. सो मग हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता चाय बगान टाईम न्यूजमध्ये नाहीये. बट ऑब्व्हियसली जर तुम्ही इंडियन स्टँडर्ड टाईम्समध्ये जे चेंजेस केले आणि आपण वन नेशन वन टाईम आणायचं म्हणतोय, तर आपल्याला हे पण माहीत पाहिजे की याच्याबद्दल काय-काय चालू आहे. सो हे सगळं आपण सिमिलरली असं केलंय. तुम्ही जर खाली बघितलं, तर प्रॉपर आणखीन एक गोष्ट की कॉन्टेक्स्ट देणं हे तर लॉजिकल आहे. पण त्याची लिंक पण आपण देतोय. लिंक का देतोय? बिकॉज मला तुम्हाला एकदम सिंपल गोष्ट आहे. मला तुम्हाला हे करायचंय, की ह्यावेळेस एकदम सिंपल आहे, की मी समजा जी न्यूज घेतोय किंवा प्रयासमधनं जे सगळेजण मिळून आपण करतोय काम, ते नेमकं एक्झॅक्ट कुठून करतोय? देअर शुड बी ट्रान्सपरन्सी. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला लिंक दिसेल, की आपण ही लिंक फॉर रेफरन्स देतोय. सो धिस इज हाऊ आता तुम्हाला जे वर सांगितलंय मी क्रिटिकल मिनरल्स अंडर एन-सी-एम-एम कोणतं आहे? व्हॉट आर क्रिटिकल मिनरल्स काय? सो धिस इज हाऊ आपण सगळं करू. त्याच्यामध्ये मेन हायलाइटेड असतं. सो हायलाइट गोष्टीवर फोकस दिला, तर आपल्याला कळतं की ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. सो ते पण काम मी स्वतः करतो. त्याचं रिझन आहे बिकॉज एक्सप्लेन करायचं असेल तर आय हॅव टू फोकस्ड ऑन की ही गोष्ट जास्त इम्पोर्टंट आहे. आणि त्याखाली मी तुम्हाला सांगितलं की त्याच्यावरचा पी-वाय-क्यू. सो आपल्याला कळेल की अरे ह्या थीमवर प्रश्न येतात. सो मला याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. सो धिस इज हाऊ आपण टोटल प्रत्येक सब्जेक्ट वाईज जाणार आहे. हा जस्ट मी तुम्हाला एक सब्जेक्ट सांगितला. विच इज लाइक की जिओग्राफी जे पहिल्या वीकमध्ये होणार आहे. जिओग्राफी नंतर सेकंड वीकमध्ये मॅपिंग होणार आहे. सो एक कंपायलेशन होणार आहे. हे कंपायलेशन जानेवारी 2025 ते डिसेंबर 2025 तुम्हाला आत्ताच दिलं जाईल. त्यानंतर मग आपण मार्चमध्ये हे 3 महिन्याचं राहिलं ते परत बघू. परत ते कंपायलेशन असेल. सो याने काय होणार आहे, आता आपल्याला आहे ना, एक काय बोलतात त्याला, युनिफॉर्मिटी येईल अभ्यासामध्ये आपल्याला आणि मला अभ्यास करताना सोपं जाईल. ओके. मग आता हे लेक्चर्स कसे होणार आहेत, काय होणार आहे, तर हे प्रत्येक लेक्चर आपलं मंडेला असेल. पहिलं लेक्चर जे आहे ते सॅटर्डेला आहे. 10 जानेवारीला आहे. सॅटर्डेला आपलं डेमो लेक्चर आहे. त्या लेक्चरला तुम्ही डेमो लेक्चर म्हणजे कुणी पण येऊ शकता. ऑफलाईन लेक्चर असतात आपले. मग लेक्चर कोणत्या-कोणत्या स्वरूपात असतात. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही ऑफलाईन लेक्चरला येऊ शकता. ऑफलाईन लेक्चरला आले तर तुम्हाला नोट्स पण हार्ड कॉपीमध्ये मिळतील. सेकंड आहे की तुम्ही ऑनलाईन लेक्चर करू शकता लाईव्ह आणि थर्ड आहे की रेकॉर्डेड लेक्चर पण करू शकता तुमच्या सोयीनुसार. सो आपण हे वेगवेगळं याच्यानुसार हे दिलंय. कुणी ऑनलाईन लेक्चर करत असेल तर देअर इज नो की बाबा एवढ्याच वेळेत पाहून घ्या लेक्चर. देअर विल बी लेक्चर ऑन दी पोर्टल. जो आपलं वेगळं प्रयासचं 2.0 नावाचं ॲप आहे. त्या ॲपवर तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील. त्यानंतर त्याच्यावरच प्रत्येक याचे जेव्हा टेस्ट सिरीज घेतो तर 20 क्वेश्चन्स हे पर्टिक्युलर करंट अफेअरचे असतात. ते करंट अफेअरचे क्वेश्चन आपण ते पण करून म्हणजे तुम्हाला देईल. सो तुम्हाला कळेल की नेमकं प्रश्न येतायत कसे. सो हे ओव्हरऑल आपण प्रत्येक सब्जेक्टला असं जाणार आहे आणि हे असं केलं तर इट विल बी एक वन स्टॉप सोल्युशन होऊन जाईल करंट अफेअर्समध्ये. मी स्टार्टिंगलाच तुम्हाला अभंगामध्ये सांगितलं होतं, की वी हॅव टू अडॅप्ट विथ द टाईम आणि धिस इज अ राइट टाईम, की आपण यू-पी-एससीचा जो पॅटर्न चेंज झालाय, त्याला आपण करंट अफेअर्सला पण अडॅप्ट करून घ्यायला पाहिजे. बिकॉज प्रॉब्लेम काय आहे ना, की करंट अफेअर्स आहे ना, ते आपल्या मराठीत म्हण आहे ना, की धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. कळत नाही करायचं काय. सो याच्यावर एकदम सिंपल उपाय आहे. तुम्ही त्याला एकदम एकदम जोरात पकडू पण नका
आणि सोडून पण देऊ नका. त्याला स्टॅटिक्सशी लिंक करा. जेवढं तुम्ही त्याला स्टॅटिक्सशी लिंक कराल, जेवढं एक स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये कराल, इट विल बी ईझी फॉर यू, इट विल बी केक वॉक फॉर यू. दॅट इज माय ॲश्युरिटी फॉर यू. बिकॉज मी तुम्हाला हे इथं याने YouTubeवर म्हणजे हा व्हिडिओ YouTubeवर कदाचित जाईल. तर हे एवढं याने सांगतोय बिकॉज आय हॅव कॉन्फिडन्स. जेवढ्या वेळेस मी प्रिलिम्स क्लिअर केल्यात, 2 वेळेस माझ्या फॉरेस्टच्या पण क्लिअर झाल्यात. तर फॉरेस्टचा कट ऑफ निघायचं एकच रिझन आहे, की करंट मी स्वतः असं वाचायचो. सो तेच करंट आपण या स्वरूपात बघणार. सो धिस विल बी द ओव्हरऑल बॅचचं हे. प्रत्येक मंडेला लेक्चर असेल आपलं. 3 लेक्चर्स असतील. 2-2.5 तासाचे 3-3 लेक्चर पकडून चला. एकच दिवस लेक्चर घेईल मी. असं नाही की तुम्हाला पकडून ठेवेल आणि ते लेक्चरच करंट अफेअर्सचे खूप जास्त चालेल आणि स्टॅटिकवर भरच नाही जाणार. सो देअर विल बी बॅलन्स बिटवीन धीस टू आणि त्याच्यानुसार आपण मग हे करंट अफेअर्स करत जाऊ. आय होप की धिस बॅच विल हेल्प यू. आणि हे मी डेफिनेटली सांगू शकतो. मागच्या वेळेसचे स्टुडंट्स तुम्ही बोलाल की सर क्वेश्चन दाखवा. मला क्वेश्चन दाखवायची गरज नाही. कोणाला तुम्ही म्हणजे एखाद्या मागच्या स्टुडंटला विचारलं, तो पण तुम्हाला सांगेल. विथ टाईम मी तुम्हाला याची पहिलं लेक्चर जेव्हा होईल डेमो लेक्चर, तेव्हा मी दाखवेल पण की मागच्या वेळेस किती प्रश्न आले होते. बट हे असं डिफाईन नाही करू शकत ना तुम्ही, की अरे हां, मागच्या वेळेस बघा करंट अफेअर्स क्वेश्चन आले, सो ह्यावेळेस येऊ शकतात. हाऊ कॅन यू मतलब बिलीव्ह ऑन दॅट? बिलीव्ह कशावर असलं पाहिजे, की माझं स्टोरी टेलिंग फॉर्मॅटमध्ये करंट अफेअर्स झालंय का? सगळं करंट अफेअर्स कव्हर झालंय का? त्यानंतर काय विचारले कोणालाच माहीत नाहीये. जर पण माझं स्टॅटिक झालं असेल, डायनॅमिझममधलं करंट अफेअर झालं असेल, तर मला एलिमिनेशन करता येतं आणि मग मला अभ्यास चांगला होतो. बिकॉज तुम्ही बघा ना, कोणत्याही ज्याने प्रिलिम्स काढल्या त्यांना विचारा. मी स्वतःवरून सांगतो. 100 पैकी 35-40 पेक्षा जास्त क्वेश्चन कोणालाच माहीत नसतात. नंतरचे जे 60 क्वेश्चन असतात, समजा तुम्ही 90 अटेम्प्ट केले तर 50 क्वेश्चन ह्या तुमच्या एक्झिस्टिंग नॉलेजवर असतात. एक्झिस्टिंग नॉलेज वाढवणार कसं आहे? स्टॅटिक तर तेच वाचतायत. एक्झिस्टिंग नॉलेज वाढवायचं असेल तर करंट अफेअर्स. करंट अफेअर्स स्टॅटिकला लिंक करणं. सो धिस इज हाऊ आपली ओव्हरऑल बॅच असेल. आय होप की ही बॅच तुम्हाला हेल्प करेल आणि तुमचा UPSC 2026 मधला स्कोर नक्की बूस्ट होईल. सो धन्यवाद. भेटूयात शनिवारी लेक्चरला आणि त्यानंतर प्रत्येक मंडेला. चलो बाय बाय. टेक केअर.